ते सकाळपासून बाळाचा शोध घेत होतो आणि आम्हाला कॉल आला आणि एका ठिकाणी हे बाळ देण्यात आलं, मात्र बाळ कोणी दिलं याची माहिती नाही अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली आहे आणि त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। सकाळपासून प्रश्न पडला होता की बाळ कुठे आहे तुमच्याकडे बाळाला कुणी सुपूर्द केलं आणि काय सांगण्यात आलं होतं? नाही, गेले 3-4 दिवसापासून जसं बाळ रडतंय हे आम्हाला कळत होतं व ते व्यवस्थित राहत नाहीये, रडतंय, खात नाहीये हे समजल्यानंतर आम्ही सगळे चैन बिचल झालो होतो व निलेश चव्हाण ह्या इस्माचं ते बाळ होतं, त्यांनी ते बाळ डांबून ठेवलं होतं व तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आज सकाळी। तिथं सकाळी गेल्यानंतर त्याचं घर बंद होतं व त्याचं घर बंद असल्यामुळं मग आम्ही आता काय करावं, तर आम्हाला पिरंगुटला बाळ आहे असं फक्त समजलं होतं। पण आम्ही पिरंगुटला जात असताना मध्ये आम्हाला फोन आला की बाबा अशा एक ठिकाणी या, तुम्हाला बाळ हँडओव्हर करतो। तर तुम्ही कोण बोलताय? तर तुम्हाला त्याच्याशी काय हे नाही आहे, आम्ही बाळ तुम्हाला हगवण्यांचे जे नातेवाईक होते त्यांनी आम्हाला ते बाळ हस्तगत आमच्याकडे सुपूर्द केले। खरं तर गेली बरेच दिवस झालं हे प्रकरण जे आहे ते बाहेर आलेलं आहे। सासरे जे आहेत राजेंद्र हगवणे आणि दीर जो आहे तो अजूनही फरार आहे। अजूनही बाळ जरी मिळालं असले तरी वैष्णवीसाठी काय आणखी तुमची मागणी आहे? नाही, वैष्णवीला जे अत्याचार झालेले आहेत, अमानुष क्रूर राक्षसीप्रमाणे वृत्तीप्रमाणे जी तिला मारहाण झालेली आहे, तर तिला तिच्यात न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे। आणि जे 2 फरार आरोपी आहेत यांना पोलीस खात्याने लवकरात लवकर अटक करावी। एकंदरीतच हगवणे यांच्याकडे जे मूल होतं ते अखेर जे आहे कसपटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। सुखरूप बाळ जे आहे ते या ठिकाणी कसपटे कुटुंबियांना मिळाल्याने कसपटे कुटुंबियांनी सुस्कारा सोडला आहे, आनंदितही ते दिसत आहेत। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।